चला तर मित्रांनो, आपला शिक्षणातील नवीन विचार प्रवाह जो आहे पाठ्यक्रम S3 ज्याचा 4था चॅप्टर आपण बघूया. तर काय आहे नवीन विचार प्रवाह, त्याचा वेटेज जे आहे आय थिंक 5 मार्क्सला हा चॅप्टर आहे. 4था चॅप्टर सॉरी 10 मार्क्सचा चॅप्टर आहे. इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, तर वेटेज खूप जास्त आहे. 10 मार्क्स म्हटल्यावर याच्यावर एक प्रश्न मोठा विचारला जाऊ शकतो 4 मार्क्ससाठी, एक प्रश्न 3 मार्क्ससाठी. ठीक, किती झाले? 7 झाले. आणि 3 प्रश्न जे आहे ते एका वाक्यात उत्तर, रिकामी जागा किंवा जोड्या लावामध्ये एखादा 3 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं. ठीक, तर मग त्याचं बघूया आपण. कार्यक्रम व्यवस्थापन म्हणजे काय नेमकं, पहिला पॉईंट आहे. त्याचं स्वरूप व संकल्पना दिलेली आहे की कार्यक्रम व्यवस्थापन जे आहे ही संकल्पना अगदी अलीकडील काळात नव्यानेच प्रचलित होऊ लागली. म्हणजे काय की कार्यक्रम व्यवस्थापन म्हणजे काय की आपल्याला कोणताही कार्यक्रम घ्यायचा असेल, उपक्रम घ्यायचा असेल, तर आपल्याला त्याचं व्यवस्थापन मॅनेजमेंट करणं गरजेचं असतं. म्हणजे काय की सपोज तुमच्या शाळेत 3 किंवा 4 टीचर आहे. मग एक मुख्याध्यापक आहे, एक उपमुख्याध्यापक आहे आणि 2 टीचर आहे, जे असे की म्हणजे शिकवणारे टीचर आहे वर्गांना. शाळा छोटी आहे, इयत्ता 1ली 2री 3री 4थीचा वर्ग आहे ओनली, बस. तर अशा लोकांमध्ये की कोणता लेक्चर कधी घ्यायचं आहे, कसं ॲडजस्टमेंट होईल, कोणता वर्ग कशा पद्धतीने शिकवायचा आहे, बहुवर्ग आयामी पद्धत जी असते ती इथे वापरायची आहे की नाही, हे सगळं जे मॅनेजमेंट असतं त्याला म्हणायचे कार्यक्रम किंवा कोणत्याही गोष्टीचं मॅनेजमेंट. मग आहे की कार्य व्यवस्थापन याचा अर्थ व्यक्तिगत किंवा संस्था पातळीवरील कार्य सुकर व सुलभ होण्याच्या दृष्टीने त्या कार्याचे प्रभावीरित्या नियोजन करणं होय. मग त्यानुसार अंमलबजावणी करून योग्य ते कार्य फलित साध्य करणं होय. ठीक, मग आपण इथे प्रामुख्याने व्यक्तिगत पातळीवरील कामांपेक्षा संस्था पातळीवरील कार्याचा व त्या कार्य व्यवस्थापनाचा विचार करणार आहोत. आणखी असे की भौतिक जे स्वरूपाचे उत्पादन कार्याऐवजी आपण मानवी संप्रेषणासारख्या शैक्षणिक सेवा स्वरूपाचे जे कार्य आहे त्यांच्या संदर्भात कार्य व्यवस्थापन संकल्पनेचे विविध पैलू जे आहे ते इथे बघणार आहोत. म्हणजे काय की जे काही कार्य व्यवस्थापन आहे त्याचं स्वरूप आणि संकल्पना ही एक व्यापक आहे, म्हणजे अमर्यादित आहे. याचा अर्थ असा की कार्य व्यवस्थापनात नेहमी एकाच आणि नियमित स्वरूपाचे कार्य असेल असे नाही, तर कार्य व्यवस्थापनात प्रसंगानुरूप वेगवेगळ्या वेळेस प्राप्त झालेले वेगवेगळे स्वरूप कार्याचे व्यवस्थापन करावे लागते. म्हणजे जसा प्रसंग येईल तशा प्रकारे तुम्हाला त्या कार्याचं व्यवस्थापन जे आहे ते करावं लागतं. मग त्या दृष्टीने कार्य व्यवस्थापनासाठी एखादा कार्यतत्पर, कार्यकुशल व गुणसंपन्न व्यक्तीची जी कार्य व्यवस्थापक असते, इव्हेंट मॅनेजर असतो, त्याची नियुक्ती आपल्याला करावी लागते. म्हणजे पूर्ण जो कार्यक्रम आहे त्याचा इव्हेंट मॅनेजर आहे, त्याची कार्यपूर्ती आणि नियुक्ती आपल्याला केल्याशिवाय कार्यक्रम जो आहे त्याचं नियोजन व्यवस्थित पार पडणार नाही. ठीक, मग कार्य व्यवस्थापनपदी असलेली जी काही व्यक्ती आहे, अर्थातच आपल्याकडील कार्याचे परिणामकारक नियोजन व अंमलबजावणी होण्यासाठी आपल्या कार्यालयीन सहकाऱ्यांबरोबर त्या कार्याचा वेगवेगळ्या पैलूंचा तो विचार करत असतो. मग अनेक विशिष्ट व्यक्ती असतात, त्यांच्याकडे क्षमता, कौशल्य व कुवत असते. या सर्व गोष्टींचा विचार करून ती कार्य आहे, ती विशिष्ट जबाबदारी आहे, ती सोपवण्यात येते आणि त्या सहकारी व्यक्तीकडे सोपवलेले जे कामाचे स्वरूप आहे, कार्यपद्धती, कालावधी आणि कार्याची अपेक्षित फलनिष्पत्ती आहे त्यांना समजावून सांगणं, त्यानुसार कामकाजाचा आढावा घेणं, त्यातल्या अडचणी निराकरण करणं, जे काही विहित मुद्दे आहे अपेक्षित गुणवत्तेसह पूर्ण केलेले जातात, त्या सगळ्या कार्यांचा महत्त्वाचा भाग हा कशामध्ये असतो, कार्य व्यवस्थापनामध्ये येतं. आणि खरं तर हेच कार्य व्यवस्थापनाचं काय आहे, स्थापनाचं काय आहे, स्वरूप आहे. ठीक, पुढे आहे कार्य व्यवस्थापन करताना विचारात घ्यावयाच्या बाबी. मग कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा आपल्याला ते आपण बघूया. तर काय आहे ते, मग त्यातलं पहिलं दिलं आहे ते आहे कामाचे स्वरूप. म्हणजे कामाचं स्वरूप जे आहे ते नियमित आहे की नाही किंवा प्रासंगिक आहे, शैक्षणिक आहे की नाही, हे सहशालेय स्वरूपाचे आहेत. यात सहभागी असलेले जे काही घटक आहेत ते कोण आहे, त्यांचे नेमके कामं काय आहेत, यांचा अपेक्षित विचार या सर्व अंगांनी विचार त्यामध्ये करावा लागतो. दुसरं आहे कार्यक्रमाची उद्दिष्ट. मग या कार्यक्रमामागील हेतू किंवा भूमिका काय असणार आहे हे यामध्ये गरजेचं असतं. तिसरं आहे नियोजनाचे स्वरूप. मग यात प्रामुख्याने पुढील गोष्टींचा समावेश केलेला असतो. कोणत्या असतात त्या, पहिली आहे कार्यकालावधी. म्हणजे जे काही तुम्ही करत आहात, कोणतंही कार्य तुम्ही करत आहात त्याचं नियोजन करण्याआधी त्याचा कार्यकाल किती आहे किंवा किती वेळाच्यासाठी तुम्ही तो कार्यक्रम करत आहे, या सगळ्यांचं नियोजन त्यामध्ये असतं. आणि पुढे आहे उपलब्ध भौतिक व मूलभूत सुविधा. यात प्रामुख्याने कोणकोणत्या प्रकारची भौतिक साधनसामग्री आवश्यक आहे, तसेच कोणकोणते भौतिक सुविधा अपेक्षित आहे. उदाहरणार्थ निवास व्यवस्था आहे, भोजन व्यवस्था आहे,
वीज पुरवठा, तांत्रिक व्यवस्था इत्यादी, पाणी व्यवस्था, या सगळ्या गोष्टींचा काय करावा लागतो, विचार इथे करायला लागतो. तसेच मनुष्यबळाचाही विचार करावा लागतो. असंच नाही की सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे परंतु पुरेसं मनुष्यबळ नाही आहे. सगळ्या गोष्टी असून कामाचं जे काय मनुष्य आहे किंवा मग कामाची जी इच्छा आहे ती व्यक्त होत नाही आहे, अशा प्रकारे त्याचा मनुष्यबळाचा विचारसुद्धा त्यामध्ये करावा लागतो. चौथा आहे कृती कार्यक्रमांची अंमलबजावणी. मग उपलब्ध मनुष्यबळाच्या सहाय्याने आवश्यक त्या कृती कार्यक्रमांची नियोजन करावं लागतं, त्याची अंमलबजावणी करावी लागते. यशस्वीरित्या ती कार्यकाम जे आहे ते कशा प्रकारे उपयोग होतं किंवा प्रकर्षाचा विचार त्यामध्ये करावा लागतो. पुढे आहे अपेक्षित फलनिष्पत्ती. मग त्यामधला पॉईंट आहे, मग या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीनंतर अपेक्षित फलनिष्पत्ती काय असणार आहे, त्याचा पडताळा कसा घ्यायचा, म्हणजे कार्यव्यवस्थापनात कार्याचा यशस्वीतेचा विचार कसा करायचा ह्याचा विचार त्यामध्ये करावा लागतो. मग याच कार्यकला किंवा या कार्यव्यवस्थापन प्रक्रियेत प्राण कशाचा असतो, कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी हा कार्यव्यवस्थेचा प्राण असतो. पुढे आहे शैक्षणिक गरजा. मग आज मोठमोठ्या शैक्षणिक संस्थांमधील कार्याचे जे स्वरूप आहे ते अधिक व्यापक होत चाललेलं आहे, गुंतागुंतीचं होत चाललेलं आहे. ते आपल्याला माहिती आहे की कोणताही अभ्यासक्रम आहे किंवा कोणतीही योजना जर आपल्याला राबवायची असेल तर त्याच्या मागच्या ज्या काय परिस्थिती आहे त्यांचा आढावा घेणं खूप जास्त गरजेचं असतं. मग त्या दृष्टीने ज्या काही कार्यक्रम आपल्याला राबवायचे आहे ते राबवणारे त्यामध्ये असणारे जे घटक आहे, संघटन, सुसंवाद, परस्पर सहकार्य इत्यादी गोष्टींचा आपल्याला त्यामध्ये ओळख जी आहे ती निर्माण करावी लागते. तर ते इतकं इम्पॉर्टंट नाही आहे. तर पुढे आहे संकल्पना, नियोजन, व्यवस्थापन व प्रशासन. कशाची संकल्पना, जे काय आपण बघितलं पहिला पॉईंट कार्यक्रम व्यवस्थापन, मग त्याची नेमकी शैक्षणिक गरज तर त्याची संकल्पना काय आहे, त्याचं नियोजन आणि व्यवस्थापन आणि प्रशासन कशा प्रकारे आहे ते आपण बघणार आहोत. मग निश्चित केलेले जे काय कार्यक्रम आहे ते यशस्वी पूर्ण होण्यापूर्वी ज्या काही कार्यक्रमाच्या दृष्टीने आपणास काय केले पाहिजे किंवा त्यासाठी काय काय कार्यविभाजन कसं करावं, उपलब्ध मनुष्यबळापैकी प्रत्येक आवड, निवड, कौशल्य या सर्व गोष्टींचा विचार त्यामध्ये करावा लागतो. मग जी काही कामं आहेत त्याची कामाची दिशा ठरवणं किंवा मग गती, कालावधी कसा असावा जेणेकरून कार्यक्रमाचे फलित साध्य झालं पाहिजे. मग या सर्व बाबींचा साकल्याने विचार करणं म्हणजे काय आहे, नियोजन आहे. प्रत्येक जे काय सायंटिस्ट आहेत त्यांच्या विचारानुसार किंवा त्यांच्या अभ्यासानुसार त्यांनी प्रत्येकाने नियोजनाची वेगवेगळी डेफिनेशन इथे मांडलेली आहे. पुढे आहे नियोजनाचे 2 प्रमुख अंग सांगितले आहेत. ते कोणते आहे, इम्पॉर्टंट आहे, 1 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं की नियोजनाचे प्रमुख 2 अंगे कोणती. पहिला आहे अभ्यासविषयक घटकांचे नियोजन आणि दुसरं आहे अभ्यासपूरक व अभ्यासेतर घटकांचे नियोजन. अभ्यासविषयक घटक म्हणजे कोणते असणार, पाठ्यपुस्तक असणार, पाठ्यक्रम असणार, त्याच्यामध्ये घटक उपघटक असणार. आणि अभ्यासापूरक किंवा अभ्यासेतर इतर घटक म्हणजे कोणते की शालेय उपक्रम असतील, कार्यक्रम असतील, खेळ असेल किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असतील इत्यादी जे काय आहे ते अभ्यासक्रमाव्यतिरिक्तचे घटक आहे. मग पहिलं बघूया अभ्यासविषयक घटकांचे नियोजन. मग अभ्यासविषयक घटकांचे नियोजन करताना अभ्यासक्रमातील विविध त्यांचे स्वरूप, विषय, उद्दिष्टे, त्यासाठी लागणाऱ्या ज्या काय अनुभूती आहे त्यांची योजना आणि कार्यान्वित करण्यासाठी लागणारा कालावधी आणि प्रामुख्याने त्या विषयास यथोचित न्याय देऊ शकतील असे काही अध्यापकी जे व्यक्तिमत्व असतं त्या घटकांचा विचार त्यामध्ये करावा लागतो. मग यात प्रामुख्याने त्या विषयाची अभिरुची, विषयाची सखोल जाणीव यानुसार कार्यविभाजन हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. मग यावरच खरं तर अभ्यासविषयक घटकांच्या नियोजनाची यशस्वीता अवलंबून असते. पुढे आहे अभ्यासपूरक व अभ्यासेतर कार्यक्रमांचे नियोजन. मग या प्रकारचे जे काही नियोजन आहे त्यांची कल्पकता, निष्पक्षपातीपणा किंवा सर्वसमावेशता, दूरदर्शीपणा, नाविन्यता पण काही लवचिकता त्यामध्ये ठेवून नियोजन करावं लागतं. म्हणजे जे काही घटक आहे त्या सगळ्यामध्ये लवचिकता असणं किंवा जे काही नियोजन करत आहात त्याचं महत्त्व काय आहे, उपयुक्तता काय आहे, व्यवस्थापन कसं करायला हवं आणि लवचिकता म्हणजे त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी असायला हवी. मग अभ्यासपूरक जे काही अभ्यासेतर कार्यक्रम आहे ते प्रामुख्याने दिनविशेष, राष्ट्रीय सण, सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहसंमेलन, क्रीडा स्पर्धा, शैक्षणिक सहली, विज्ञान प्रदर्शन, पुस्तके इत्यादी कार्यक्रमांचा समावेश त्यामध्ये होतो. आणि हे कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या भावनात्मक, सामाजिक आणि कारक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे अशा प्रकारचे जे नियोजन आहे ते करताना तर प्रामुख्याने शिक्षकांना त्या कार्याची जी काय असलेली आवड आहे, उत्सुकता आहे, स्वतःची कल्पकता आहे, प्रसंगावधान आहे, संघटन, समन्वय यांच्याचा विविध पैलूंचा विचार त्यांना करावा लागतो. मग येथे कोणतेही काम कोणत्याही शिक्षकाला देऊन चालत नाही. का बरं?
की जो ज्या शिक्षकामध्ये एक्सपर्ट असेल जो शिक्षक त्या कामामध्ये एक्सपर्ट असेल त्याच शिक्षकाला ते काम द्यायला लागतं. सपोज एखादा शिक्षक आहे त्याला कम्प्युटर खूप छान प्रकारे जमतं आहे, परंतु त्याला जर तुम्ही लॅबोरेटरीचं काम दिलं तर तो करेल का? नाही. त्याला ते व्यवस्थित जमेल का? नाही. त्यामुळं येथेही कोणतेही काम कोणालाही देऊन चालत नाही. अशा प्रकारे अभ्यासपूर्वक व अभ्यासेतर कार्यक्रमांचे नियोजन करताना काही विशेष दक्षता घ्यावी लागते, काळजी घ्यावी लागते. मग ती कोणती आहे? पहिलं आहे व्यवस्थापन. व्यवस्थापन ही संकल्पना अधिक व्यापक आहे. व्यवस्थापनाची प्रशासनाची जी कार्य आहे तीही अंतर्भूत आहे त्यामध्ये. मग त्यामध्ये काय येतं? पहिलं आहे की भौतिक साधनसामग्री, मनुष्यबळ, आर्थिक निधी जो असतो त्याची उपलब्ध करून देणं इत्यादी. म्हणजेच याचा अर्थ असा की जे काही काम करायचं आहे, जो काही कारभारासाठी लागणाऱ्या ज्या काही सर्व बाबी आहे त्या योग्य प्रमाणात योग्य गुणवत्तेच्या दृष्टीने उपलब्ध करून देणं, त्यांची जुळवाजुळव करून घेणं व त्यात काही नवीन निर्माण झाल्यास त्यांचे निराकरण करणं, हे या व्यवस्थापनाचं काय आहे? उद्दिष्ट आहे किंवा अभिप्रेत आहे. मग डॉक्टर गुरुग यांच्या मतं काय की व्यवस्थापन या संकल्पनेत प्रामुख्याने 9 घटक असतात. तर ते कोणते आहे? पहिलं आहे नियोजन, संघटन, निर्णय क्षमता, कार्यविभाजन, केंद्रीकरण व विकेंद्रीकरण यांचा समतोल, नियंत्रण, मार्गदर्शन व प्रेरणा, व्यवस्थापन, विकास व शिक्षणाची आर्थिक व व्यावहारिक बाजू या बाबींचा समावेश डॉक्टर गुरुग यांनी केलेला आहे. कशामध्ये? व्यवस्थापन संकल्पनेमध्ये. तर पुढचं आहे चांगल्या व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे त्यांनी सांगितलेली आहे. तर ती कोणती आहे की लवचिकता, परिस्थितीनुसार कार्यव्यवस्थेत काय व कार्यपद्धतीत बदल करणं हे आज परिणामकारक व्यवस्थापनाचे एक महत्त्व आहे किंवा महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. यात साचेबंदपणा आज चालत नाही. म्हणजे व्यवस्थापन हे सर्वांच्या हिताचे असले पाहिजे. व्यवस्थापन विकास हे तर चांगल्या व्यवस्थापनाचे आवश्यक वैशिष्ट्य आहे. यात मनुष्यबळ आवश्यक, भौतिक सामग्री, आर्थिक स्रोत या सर्व बाबींच्या वाढीचा विकास जो आहे त्या दृष्टिकोन व्यवस्थापनाचा डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. यालाच काय म्हणायचे? प्रभावी व्यवस्थापन असं म्हणता येईल. म्हणजे विशेषतः जे काही उपलब्ध करून दिलेले मनुष्यबळ आहे, सर्जनशीलता आहे, त्या संधींचा वेध घेणं किंवा शोध घेणं आणि त्यांच्या विकासाला व्यासपीठ देणं किंवा व्यासपीठ उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या शिक्षकांच्या अंगी काहीतरी कलागुण असतील तर त्यांच्या अंगी असलेले जे काही कलागुण आहे त्याचा शोध घेणं आणि त्यांना व्यवस्थितपणे त्यांची जी काही पोझिशन आहे ती दाखवणं गरजेचं आहे. मग जे काही भौतिक साधनसामग्रीच्या विकासात प्रामुख्याने अत्याधुनिक सामग्री, विशेषतः तंत्रज्ञानविषयक सुविधांचा यात अगत्याने समावेश केलेला असतो. मग तसेच यात नवनवीन शैक्षणिक साहित्यांचा वापरसुद्धा केलेला असतो. मग उदाहरणार्थ जुन्या टायपिंग मशीनऐवजी DTV, अहवाल लेखन, निबंधाचा स्वरूपात तपशीलला देण्याऐवजी PPT इत्यादी सादरीकरण, ई-लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये करावा लागतो. अशा प्रकारची ही उद्दिष्ट आहे. तिसरं आहे गुणग्राहकता. मग चांगल्या व्यवस्थापनाचे जे महत्त्व आहे ते विशिष्ट जे आहे ते उपलब्ध असलेल्या मनुष्यबळातून प्रत्येक व्यक्तीचे गुणवैशिष्ट्ये काय आहे ते ओळखणं आणि ते गुणवैशिष्ट्य त्यांच्या चांगल्या गुणांची, क्षमतांची, कौशल्यांची दाद दिली पाहिजे. प्रसंगी कौतुक झाले पाहिजे. अशा प्रकारचे प्रोत्साहन त्यांना देणं हे काय आहे? गुणग्राहकतेचं किंवा व्यवस्थापनाचं एक चांगलं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. पुढं आहे नवोपक्रमशीलता. मग चांगल्या व्यवस्थापनाचे देखील हे एक देखील सुद्धा महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. कार्य व्यवस्थापनातही नाविन्यता व आकर्षकता निर्माण करण्यासाठी भौतिक साधनसामग्री असेल किंवा कार्यप्रणाली असेल, यात नवनवीन दृष्टिकोन, तंत्रे यांचा कल्पकतेने स्वीकार व वापर झाला पाहिजे, जेणेकरून कामकाजात मनोरंजकता येईल, काम सुकर व सुलभही होईल, कामामुळे शारीरिक व मानसिक थकवा जाणवणार नाही. अलीकडचे जे काही जिल्हा अधिकारी आहे कार्यालय, तिथे काय आहे की अग्निरोधक फर्निचर तयार करण्यात आहे. हा देखील कार्य व्यवस्थापनातील एक काय आहे? नवोपक्रमच आहे. म्हणजे काय की जे काही तुम्ही कार्य व्यवस्थापनामध्ये करताय त्यामध्ये तुम्ही नवीन काहीतरी मनुष्यबळ त्यामध्ये ॲड केलं पाहिजे. पुढे आहे प्रशासन संकल्पना. तर ही इतकी इम्पॉर्टंट नाही आहे, फक्त मी त्याची डेफिनेशन सांगते की नेमकं काय की थोडक्यात तुम्हाला सांगते. मग कोणताही शैक्षणिक स्तर असेल, व्यवस्थापन असेल किंवा नियोजन असेल, त्यानंतर त्याचं प्रत्यक्ष प्रशासनाला महत्त्व असतं. म्हणजे तुम्ही कोणतं काम केलेलं आहे ते कशा प्रकारे झालं आहे आणि कशा प्रकारे नाही, त्यात अचूकता किती, चूकता किती, हे बघण्यासाठी काहीतरी प्रशासन त्यांना अवलंबावं लागतं. म्हणजेच काय की अर्थातच प्रशासनात व्यवस्थापन, नियोजन, संघटन, नियमन व प्रत्यक्ष अंमलबजावणी देखील असते. किंबहुना प्रशासनात प्रत्यक्ष योजनांची अंमलबजावणीसुद्धा केलेली असते किंवा त्याचं महत्त्व जे आहे ते आर्थिक महत्त्व त्याला असतं. मग फॅयॉलच्या मते प्रशासन म्हणजे नियोजन, संघटन, समन्वय, नियंत्रण करणे
होय. मग सोप्या व सुलभ भाषेत सांगायचं म्हटल्यास की आपली जी काही नियोजित उद्दिष्टे आहे ती योग्य पद्धतीने पूर्ण करण्यासाठी प्रचलित नियमांचा वापर करून आवश्यकतेनुसार आपल्याकडील मनुष्यबळातर्फे काम करून घेणं म्हणजे काय आहे? प्रशासन होय. थोडक्यात काय की प्रशासनाचे जे काही पूर्वनियोजित योजना असतात, उद्दिष्ट असतात, त्यांच्या अनुषंगाने कार्यकृती जी आहे ती आखली जाते. कामाची जी योग्य पद्धत आहे तिची विभागणी केली जाते. कार्यासाठी मार्गदर्शन केलं जातं. चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले जाते. झालेले जे काही मूल्यमापन आहे ते कार्याचं मूल्यमापन केलं जातं. अशा प्रकारे त्याचं थोडक्यात प्रशासन होय. त्याचे प्रकार आहे, पहिला आहे लोकशाही स्वरूप आणि दुसरं आहे हुकुमशाही स्वरूप. मग नियोजनाचं काय? व्यवस्थापन व प्रशासन शिक्षकाची भूमिका. मग काय आहे तीही इतकी इम्पॉर्टंट नाही आहे, परंतु इन शॉर्टकट बघूया की प्रभावी कार्य व्यवस्थापना जी असते त्याच्या दृष्टिकोनाने शिक्षकांची जी भूमिका आहे, क्षमता, कौशल्य यांचा पुरेपूर वापर करणं किंवा जे काही सोप्या पद्धतीने, योग्य पद्धतीने जबाबदार व भूमिका जी आहे, शिक्षकांनी एक जबाबदार नागरिक याची भूमिका अवलंबणं हे प्रशासनामध्ये गरजेचं असतं. म्हणजेच काय की व्यवस्थापक व प्रशासक यांच्या उत्तम साधना स्रोत, नियोजक, समन्वय अशा विविधांगी भूमिका शिक्षकांकडून अभिप्रेत असतात. मग शिक्षक हा आजच्या काळाचा जो आहे किंवा स्थितीचा तरी एकूणच शालेय व्यवस्थापनातील महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. मग शिक्षकांनी आता केवळ शिक्षणाच्या ज्या काही अध्यापकाच्या भूमिका आहेत त्यात राहून चालत नाही, तर व्यवस्थापन, प्रशासन व नियोजन या तीनही क्षेत्रांतील शिक्षकाच्या भूमिकेस अनेकविध जे असतात कंगोरे इथे सांगितलेले आहे. मग याशिवाय समाज सहभागाच्या ज्या ठिकाणी आहे, जे काही विविध यंत्रणा आहे, उदाहरणार्थ पालक शिक्षक संघ आहे, माता पालक संघ आहे, शाळा व्यवस्थापन समिती आहे, इत्यादी गोष्टींचं त्यामध्ये स्थान जे आहे ते महत्त्वाचं ठरतं. पुढे आहे विद्यार्थी सुरक्षा. मग काय आहे विद्यार्थी सुरक्षा? अर्थस्वरूप व संकल्पना दिलेली आहे. तर आजची जी शिक्षण प्रक्रिया आहे ती पूर्णपणे विद्यार्थी केंद्रित झालेली आहे. एवढेच नव्हे तर विद्यार्थी हा शिक्षण प्रक्रियेचा गाभा आहे. मग संपूर्ण शिक्षण प्रक्रियेचा विद्यार्थ्यांच्या सभोवताली फिरत असते. म्हणजे जी काही शिक्षण प्रक्रिया आहे ती विद्यार्थ्यांच्या सभोवताली असते. विद्यार्थ्यांची आवड निवड, विद्यार्थ्यांचा सर्जनशील विकास, त्यांचे गुण, कौशल्य जे काय आहे ते सगळं जे आहे ते फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांभोवती आहे. त्यामुळे विद्यार्थी जो आहे तो आजच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये खूप जास्त महत्त्वाचा घटक आहे. मग त्याचं काय आहे की विद्यार्थी सुरक्षिततेला धोका निर्माण करणारे घटक, इम्पॉर्टंट प्रश्न आहे तो विचारला जाऊ शकतो. पहिल्यांदा त्याची आपण आवश्यकता बघूया थोडक्यात. मग आज समाजात वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं जीवन जे आहे ते असुरक्षित जाणवत आहे. उदाहरणार्थ काय की शाळेतले परिसराचे जे बालकांचे शालेय आहारातील कुपोषण, काही शिक्षकाकडून बालकावर होणारे भावनिक, मानसिक, शारीरिक, लैंगिक अत्याचार किंवा बालकांच्या वाहतूक व दळणवळण व्यवस्थेतील कार्यकर्त्याकडून होणारे अपहरण, लैंगिक अत्याचार इत्यादी ज्या काही गोष्टी आहेत त्यातून विद्यार्थ्यांची पिळवणूक होत आहे. मग याशिवाय दहशतवादसुद्धा आहे किंवा मग भूकंप, आग, नद्यांना येणारे पूर, बॉम्बस्फोट यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांच्या ज्या काही सुरक्षितता आहे त्याला काहीतरी धोका निर्माण झाला आहे. मग ते धोका निर्माण करणारे घटक कोणते कोणते आहेत ते आपण बघूया. मग विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला वेगवेगळ्या स्तरावरील घटकांकडून वेगवेगळ्या प्रकारे धोका निर्माण होऊ शकतो. त्यानुसार धोक्यांचे जे स्तरहीन वर्गीकरण असतं ते पुढील प्रमाणे त्यांनी दिलेलं आहे. तर त्याचे 2 प्रकार पडतात. विद्यार्थी सुरक्षिततेतील संभाव्य धोक्यांचे स्तरनिहाय वर्गीकरण. तर त्याचे 4 प्रकार पडतात: कौटुंबिक स्तर, शालेय स्तर, सामाजिक स्तर आणि आपत्तीजन्य स्तर. कौटुंबिक स्तर म्हणजे नेमकं काय की पालकांकडून बालकांच्या भावनांचे दमन. म्हणजे काय की पालकांचं एखादी सपोज काहींचे आईवडील जे असतात ते खूप जास्त स्ट्रिक्ट असतात. मग तुला आज सपोज तू आजारी पडलाय लहान बाळक, तर त्याला मग आज शाळेत झालंच पाहिजे, अभ्यास केलाच पाहिजे, अत्यंत कडक शिस्त त्यांना देणं, पाल्यांना सांपत्य जी काही भावना असते त्यांची वागणूक देणं किंवा मग पालक संबंध तुसडेपणा जे असतं ते त्यांच्यामध्ये असतं, आंतरक्रिया असतात त्या व्यवस्थित होत नाही. मग त्यामुळं काय करतात सपोज एखादी आई वडील आहे ते खूप जास्त भांडत असतात. मग त्याचा राग ते त्यांच्या मुलांवर काढणार, मग मुलांना व्यवस्थित संस्कार लावणार नाही, व्यवस्थित बोलणार नाही. हे काय आहे, कौटुंबिक स्तरावरील धोका आहे. दुसरा आहे शालेय स्तर. मग शालेय स्तरात काय होतं, शिक्षकांचे हुकुमशाही जे व्यक्तिमत्व असतं ते आक्रमक व रागीट स्वभावामुळं किंवा मग शिक्षकांकडून विद्यार्थ्यांच्या भावनांचे दमन होणं किंवा ज्या काही संधी आहेत त्या नाकारणं, शालेय पोषण आहारातून कुपोषण होणं, मग विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक शिक्षा म्हणजे अपमान, पाणउतारा, विशिष्ट प्रकारे जे काय विशेषण वापरून त्यांना काहीतरी हिणवणं, थोडक्यात शिक्षणात बालस्नेही वातावरणाचा अभाव निर्माण करणं. मग बालकांचे जे काय
मने आहे, कल्पना, विचार, भावनांचा स्वीकार न करणं, त्यांना सतत अनादर करणं. शिक्षक विद्यार्थी आंतरक्रिया आहे ती यामुळे काय होते, डगमगलेली आहे. मग अपवादात्मक प्रसंगी शारीरिक व लैंगिक अत्याचारसुद्धा होऊ लागतात. हा जो आहे तो दुसरा सुरक्षिततेचा संभाव्य धोका आहे, तो आहे शालेय स्तर. तिसरा आहे सामाजिक स्तर. मग यामध्ये काय आहे की समवयस्क जे काय गट आहे किंवा घरातच काम करणारे जे घरगुती स्त्री पुरुष असतात यांच्याकडून काही वेळेस बालकांवर होणारे अत्याचार, व्यावसायिक किंवा जे काही सहकारी यांचे असतात त्यांच्याकडून होणारे शारीरिक तसेच लैंगिक अत्याचार. मग विद्यार्थ्यांचे जे वाहतूक आहे, व्यवस्थापनेतील जे काय कर्मचारी आहे होणारी त्यांच्याकडून छळणूक किंवा अलैंगिक अत्याचार. समाजातील जे काही दहशतवादी गटातर्फे विद्यार्थ्यांना ओलिसा ठेवणं किंवा खंडणी बाह्य दरांकडून विद्यार्थ्यांचे अपहरण करणं, विद्यार्थी वाहतूक करणारे जे वाहने आहे त्यांचा अपघात होणं इत्यादी जे काय आहे ते सामाजिक स्तर आहे. म्हणजे काय की सपोज एखादी विद्यार्थ्यांची स्कूल बस आहे, मग त्यांचं ॲक्सिडेंट होणं किंवा मग एखाद्या विद्यार्थ्यांचं जी स्कूल बस असते ती सोडत एखादी विद्यार्थिनी जर सपोज शेवट राहत असेल तर तिच्यासोबत काहीतरी लैंगिक अत्याचार करणं किंवा छळवणूक करणं इत्यादी गोष्टी ज्या आहेत त्या सामाजिक स्तरावरचे असुरक्षितता आहे. ठीक, तर अशा प्रकारे 3 ज्या आहेत त्या गरजेच्या आहे. पुढे हे आपत्तीजनक म्हणजे नेमकं काय की कुटुंब व शालेय परिसरात आग लागणं, भूकंप, पूर येणं, दरड कोसळणं, परिसराचा भूभाग खचणं किंवा विजेच्या उघड्या तारांचा धक्का लागणं, मुले सहलीला गेले असताना काही वेळेस अपघात होणं, हे जे काय आहे ते आपत्तीजनक आहे. म्हणजे ते आपल्या हातात नसतं, ते जे असतात त्याला म्हणायचं आपत्तीजन्य असुरक्षिततेचं संभाव्य धोके. ठीक, तर पुढे आहे चौथा आहे विद्यार्थी सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना. मग यासाठी आपण कोणत्या कोणत्या उपाययोजना राबवू शकतो ते त्यांनी पुढे दिलेले आहे. तर बघूया आपण एक बाय एक. पहिली आहे कौटुंबिक स्तरावरील उपाययोजना. मग काय आहे ती तर आपण बघूया. मग आपण F1 मध्ये कुटुंब काय आहे आणि त्याच्या जबाबदाऱ्या कोणत्या, कुटुंबाचं वातावरण कसं असायला हवं हे सगळं F1 मध्ये शिकलो आहोत. मग यामध्ये काय दिलं आहे की सर्वप्रथम जे काय कुटुंबातील वातावरण आहे ते आनंददायी, मोकळं आणि प्रेमळ स्वरूपाचं असलं पाहिजे. ज्याने काय होतं, बालके जे आहे ती रम्य वातावरणात वाढू लागतात. कुटुंबातले जे काय बालकांच्या भावना आहेत त्यांची कदर झाली पाहिजे. बालकांना दडपण, भीती, मारहाण इत्यादी गोष्टी करू नये. काही विशिष्ट अपशब्द वापरून त्यांना शारीरिक, मानसिक आणि भावनिक त्रास होणार नाही याची काळजी कोणी केली पाहिजे, कुटुंबातील माणसांनी केली पाहिजे. त्यांचे जे काही भावना आहेत त्यांना पूरक आणि पोषक वातावरण जे आहे ते राबवलं गेलं पाहिजे. यासाठी शाळा स्तरावरूनच शिक्षक व मुख्याध्यापक यांनी पालकांच्या शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती इत्यादी जे काही गोष्टी आहेत त्यांच्यामधून ज्या अडचणी निर्माण होतात त्या होऊ नये यासाठी त्यांची जी काही PTM म्हणजे पॅरेंट्स टीचर ज्या मीटिंग असतात त्या घेतल्या पाहिजे. तर दुसरं आहे त्यातलं पालक बालक संबंध, पालक बालक आंतरक्रिया या संबंधांचे विद्यार्थ्यांच्या भावनिक विकास व भावनिक सुरक्षिततेतील महत्त्व पालकांना व कुटुंबियांना पटवून दिलं पाहिजे. आणि हे कार्य कोणाचं आहे, शाळा स्तरावरील शिक्षकांचं किंवा मुख्याध्यापकांचं आहे. पुढे आहे विशेषतः ग्रामीण भाग, शहरातील मनपा कार्यक्षेत्रातील झोपडपट्टी, कामगार वसाहत येथील जे काही पालक निरीक्षण असतात, अज्ञानी, व्यसनाधीन, आक्रमक आणि प्रवृत्तीचे दिसून येणारे वातावरण तिथं असतं. त्यामुळे बालकांच्या शिक्षणाबाबत, त्यांच्या सुरक्षिततेबाबत आणि त्यांच्यात नकारात्मक प्रवृत्ती दिसून येते. अशा पालकांसाठी किंवा कुटुंबांसाठी शाळा स्तरावरूनच त्यांच्यातील ताणतणाव समयोजन कार्यक्रम जे आहे त्यांचं आयोजन केलं पाहिजे. तर पुढे आहे चौथं विद्यार्थी सुरक्षितते शिक्षणातील महत्त्व जे आहे ते पटवून विद्यार्थी सुरक्षा कुटुंबातूनच कशी सांभाळता येईल याचं किंवा मग हे प्रकर्षाने शाळांनी निदर्शनास आणून दिलं पाहिजे. अशा प्रकारचे जे काय आहे विद्यार्थी सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना आपण राबवू शकतो किंवा शाळा स्तर राबवू शकतं. तर पुढे आहे शिक्षक व मुख्याध्यापक यांनी शाळा स्तरावरील विद्यार्थी सुरक्षिततेसाठी घ्यायची खबरदारी किंवा दक्षता. मग काय काय घ्यायची, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, 4 मार्क्सला विचारलं जाऊ शकतो. तर पहिलं आहे शिक्षक विद्यार्थी यांच्यात आपुलकीचं नातं असायला हवं. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या भावना अभिव्यक्तीस पुरेशी संधी द्यावी. भावना अभिव्यक्तीसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांतून विद्यार्थ्यांना मोकळेपणाने व्यक्त होऊ द्यावं. भावनांचे दमन होणार नाही किंवा त्यांच्या भावनांची कोंडमार होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यायला हवी. म्हणजेच विद्यार्थ्यांची जी भावनिक सुरक्षितता आहे ती जोपासली जाईल. त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांचा आदर केला पाहिजे. त्यांच्या अंगी असलेले जे काही कलागुण आहे, सुप्त क्षमता आहे किंवा जे काही कौशल्य आहे ते वेगवेगळ्या कार्यक्रमांतून किंवा कोणत्याही जे काही कार्यक्रम आहे, उपक्रम आहे त्यांच्यातून ते बाहेर निघाले पाहिजे. दुसरं आहे वर्गात व शाळेत किंवा शालेय परिसरात आनंददायी वातावरण राहील याची काळजी घ्यायला हवी. मग शिक्षकांनी वर्गध्यापनात मनोरंजन व कृतीयुक्त अध्ययन प्रक्रिया जी आहे ती
राबवली गेली पाहिजे। विशेषतः परिस्थितीजन्य ज्या काही आक्रमक, रागीट, अस्थिर किंवा भावनाप्रधान, अबोल, एकलकोंड्या स्वभावाच्या मुलांसोबत कृतीयुक्त अध्ययन अध्यापन असतं, त्या गटकार्यात किंवा शालेय कार्यक्रमामध्ये जाणीवपूर्वक त्यांचा समावेश केला गेला पाहिजे। मग त्या कार्यक्रमाचे जे नेतृत्व आहे ते करण्याची संधी दिली तर त्यांच्यातील जी भावनिक आणि मानसिक समायोजन आहे त्यांच्यासाठी व्यवस्थित चालना मिळेल किंवा ती त्यांच्यासाठी व्यवस्थित मदत त्यांना होईल। पुढे आहे शिक्षकांनी अध्ययन अध्यापनात प्रक्रियेच्या वेळेस विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक शिक्षा करू नये। म्हणजे जे काही शिक्षक शिकवत असेल त्यावेळेस त्यांना मानसिक शिक्षा किंवा शारीरिक शिक्षा करू नये, त्यांना कोणत्याही विशेषणांनी हिणवू नये, प्रोत्साहन द्यावे। थोडक्यात वर्गात व शाळेत जे काही परिसर आहे त्या शाळा स्तरावरून विद्यार्थ्यांच्या भावनिक सुरक्षिततेला फार महत्त्व आहे। भावनिक वातावरण जे आहे ते पूरक आणि पोषक राहण्यासाठी किंवा वातावरण टिकून राहील याची शाळा प्रमुखांनी सातत्याने काळजी घ्यायला हवी। पुढे आहे बालस्नेही शिक्षण। मग बालस्नेही शिक्षण काय आहे की या संदर्भात बालकांच्या मोफत व सक्तीचा जो शिक्षण अधिकार आहे 2009 मधील कलम 17 व 29 अन्वये बालस्नेही जी शिक्षणाची तरतूद आहे ती इथे मान्य करण्यात आलेली आहे। त्यामध्ये विद्यार्थी सुरक्षा व्यवस्थेत शासकाची भूमिका काय असायला हवी हे त्याने दिलेलं आहे, तर ते इतकं इम्पॉर्टंट नाही आहे, स्किप करूया। पुढे चालू, विद्यार्थी सुरक्षिततेसंदर्भात सामाजिक स्तरावरून घ्यावयाची खबरदारी किंवा उपाययोजना। मग जी काय आपण बघितलं इथून मागं, मग त्यामध्ये सामाजिक स्तर काय आहे, इथून मागं आपण शाळा स्तरावर बघितलं, मग आता सामाजिक स्तरामध्ये कोणती काळजी घ्यायला हवी हे त्यांनी तिथे दिलेलं आहे, त्याच्यासाठी कोणती उपाययोजना करायला हवी तर ठीक बघूया। पहिलं आहे समाजातील ज्या ज्या स्तरावरील वा व्यवसायातील मानवी घटकांकडून अशा प्रकारची बालकांची भावनिक, मानसिक, शारीरिक, लैंगिक व सामाजिक छळवणूक किंवा कोंडी होत असेल अशा सर्व प्रकारच्या स्तरावरील प्रवृत्तींसाठी शासनाच्या संदर्भात किंवा संबंधित विभागाचे वेळीच प्रतिबंधनात्मक उपाययोजना होणे आवश्यक आहे। एखाद्या विद्यार्थ्यावर जर काही भावनिक किंवा शारीरिक जर हमी होत असेल किंवा एखादी जी काही कृती आहे ती लादण्यात येत असेल तर त्याची जी काय आहे ती अंमलबजावणी त्वरित करणं गरजेचं आहे। उदाहरणार्थ मानव संसाधन विभाग, समाज कल्याण विभाग, महिला व बाल कल्याण विभाग इत्यादी जे काही विभाग आहे यांसारख्या विभागातर्फे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेत निर्माण झालेल्या धोक्यांची वेळीच दखल घेणं व त्यावर प्रतिबंधनात्मक कार्यवाही झाली तर विद्यार्थी सुरक्षिततेला धोका निर्माण होईल किंवा धोका जो आहे तो निश्चितपणे कमी होण्याचा प्रयत्न तिथे होऊ शकतो। ठीक, पुढे आहे लोकसंख्या शिक्षणांतर्गत शिक्षण, पालक यांचे समुपदेशन, जसे की मानव संसाधन लोकांतर्फे विद्यार्थ्यांचे जे काही भावनिक समायोजन आहे ते का आणि कसे करावे यांचे पालकांनी व शिक्षकांनी समुपदेशनाचे कार्यक्रम जे असतात ते त्यांनी आयोजित केले पाहिजे। तर पुढे आहे असेच समुपदेशन कार्य जे आहे महिला व बालकल्याण विभागातर्फे सुद्धा केलं पाहिजे। समभाव, लैंगिक शिक्षण व किशोरवयीन जे काय मुलामुली आहे त्यांना शिक्षण देण्यासाठी ते कार्य करता येतात। आपले जे बघा 10वी 11वी 12वीचे जे स्टुडंट होतात त्यावेळेस आपल्याला कुठून तरी बाहेर एखादा म्हणजे वक्ता यायचा की जे आपल्याला या टॉपिकवर एखाद्या वर्गामध्ये घेऊन आपल्याला समजावून सांगत असेल किंवा मग इन्फॉर्मेशन देत असायचं। ठीक, तर तशा प्रकारे जे काही समुपदेशनाचे कार्य आहे, समुपदेशन जे आहे त्याचं कार्य झालं पाहिजे। पुढे आहे तसे पाहिले तर वाहतूक व दळणवळण विभागातर्फे विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनाने काही नियम आणि कायदे प्रस्थापित करणं गरजेचं आहे। मग फक्त त्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी होत आहे की नाही ते पाहणं आता वाहतूक विभागाकडे कसून पाहिले जाते, तसंच समाजातील इतर समाज घटकांकडून सुद्धा ते काय आहे सर्वांगीण विकास घडत आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे आणि ही जिम्मेदारी कोणाची आहे, कुटुंब आणि समाज यांची आहे। ठीक, पुढे आहे प्रसारमाध्यमांची भूमिका, मग ते इतकं इम्पॉर्टंट नाही आहे। त्याच्यानंतर क आहे शैक्षणिक पर्यटन, एज्युकेशन टुरिझम। मग काय आहे ती की शैक्षणिक पर्यटन हा एक नवीन प्रवाह असला तरी शैक्षणिक पर्यटनाचे मूळ शैक्षणिक सहली या संकल्पनेतच आहे। म्हणजे त्यामुळे शैक्षणिक पर्यटन हा पूर्णतः नवीन शैक्षणिक प्रवाह असे म्हणता येणार नाही, कारण शैक्षणिक सहली जी आहे ही संकल्पना त्याच अर्थाने प्रचलित झाली आहे असे जरी म्हटले तरी आता शैक्षणिक सहल व शैक्षणिक पर्यटन या दोन्ही संकल्पनांचे स्वरूप जे आहे, उद्दिष्ट, कालावधी जे आहे त्या भरपूर प्रकारच्या भिन्नता आपल्याला त्यामध्ये दिसून येते। तर त्यांच्या ज्या काही विविध अंग आहेत त्यांनी त्यांच्या विविध अंगांनी विचार केलेला आहे। तर त्याचे 2 प्रकार पडतात। तर पहिला प्रकार आहे शैक्षणिक सहली आणि दुसरा आहे अभ्यास दौरा। म्हणजे काय की शैक्षणिक सहलीमध्ये काय येणार की फॉर एक्झाम्पल आपल्याला शिकवताना वेरूळचा किल्ला आलेला असेल, शिवनेरी किल्ला आलेला असेल, रायगड किल्ला आलेला असेल,
तर तो जे काय किल्ला आहे त्याची इन्फॉर्मेशन न देता त्यांना प्रत्यक्ष भेटी आपण विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी घेऊन त्यांची भेट दिली पाहिजे, त्याला म्हणायचं आहे शैक्षणिक सहली. आणि दुसरं आहे अभ्यास दौरा. म्हणजे काय की जे काही राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक अभ्यासाच्या किंवा शिक्षण परिषद आहे किंवा जे काही विविध प्रयोग असतात किंवा प्रकल्प आपल्याला असतात बघा, एखादा सपोज आपल्याला सुलावाईंचा प्रकल्प असेल तर अभ्यासाचा तो दौरा आहे किंवा इंडस्ट्रीयल व्हिजिट आपण त्याला म्हणू शकतो. तर ती व्हिजिट त्यांना तिथे जाऊन ते जे काही इन्फॉर्मेशन आहे ती तिथे जाऊन दिली गेली पाहिजे. ठीक, मग शैक्षणिक सहली काय आहे त्यातलं पहिलं ते आपण बघूया. मग शैक्षणिक सहली म्हटले की ती संकल्पना तशी मर्यादित म्हणावी लागते. म्हणजे याचं कारण असं की त्यात केवळ एखाद्या शाळेचं व शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थी आणि शिक्षक वृंद एका मर्यादित कार्यप्रयोजनासह किंवा फारसे गांभीर्याने उद्दिष्टाधिष्ठित नियोजन न करता एखाद्या ठिकाणांना नियोजित वेळी भेट देणं एवढाच त्यांचा कार्यभाग जो आहे तो मर्यादित असतो. मग मी आधी सांगितलं आहे त्याप्रमाणे एखाद्या ठिकाणी किंवा एखादा किल्ला असेल, वेरूळची लेणी असेल, तिथं आपण नियोजन करून त्या ठिकाणी भेट देणं एवढंच त्याचा जो कालावधी आहे किंवा नियोजन जे आहे ते मर्यादित असतं. फार झाले तर नियोजनात नसतानाही सहजासहजी होऊ शकते किंवा म्हणून एखाद्या अनपेक्षित प्रेक्षणीय स्थळालाही भेट देणं ठरलेल्या वेळेतच परत यायचे असतं किंवा साधारणतः प्रयोजन असते किंवा शैक्षणिक सहलीचे जे काय स्वरूप आहे ते असते. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर शैक्षणिक सहलींद्वारे शैक्षणिक उद्दिष्टांबरोबरच मनोरंजन, दैनंदिन कार्यात थोडासा बदल किंवा विरंगुळा या दृष्टीनं सहलीकडे साधारणतः पाहिलं जातं. ठीक, पुढे आहे शैक्षणिक दौरा. मग शैक्षणिक दौरा काय आहे की शैक्षणिक पर्यटन ही संकल्पना तशी निश्चितच व्यापक असली तरी शैक्षणिक पर्यटनात एका प्रकारचा अभ्यास दौरा, शैक्षणिक विचारमंथन, शैक्षणिक परिषद, शिक्षणाविषयक शिबिरे इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्या आंतरराष्ट्रीय पातळीवर असू शकतात. मग त्यामुळे शैक्षणिक पर्यटनाचे जे स्वरूप आहे त्याचा कालावधी, उद्दिष्ट, त्यातील सहभागी किंवा पर्यटन आदींचे तसे स्वरूप जे असते ते उच्चस्तरीय, व्यापक व आणि मोठे असते. शैक्षणिक पर्यटनात सहभागी होणारा जो गट आहे तो विशिष्ट उद्दिष्टांवरून आधारित अभ्यास गट असतो. मग एखादी व्यक्ती किंवा समूहसुद्धा त्यामध्ये असू शकतो. मग उदाहरणार्थ काय की एखादा विशिष्ट ठिकाणीच शैक्षणिक परिस्थिती कशी आहे, उदाहरणार्थ भौगोलिक परिस्थिती कशी आहे, सामाजिक व सांस्कृतिक परिस्थिती कशी आहे, शिक्षक व्यक्तिमत्व कसे आहे इत्यादी जे काय आहे त्यांच्या अध्यापन पद्धती, त्यांचं व्यक्तिमत्व, दृष्टिकोन, त्यांच्या मूल्य, गरजा ज्या आहेत, त्यांची अपेक्षित बदल जो आहे त्यांचा यामध्ये किंवा इत्यादी ज्या प्रश्न आहे किंवा प्रत्यक्ष मुलाखती आहे त्यांना भेटी व निरीक्षणातून त्यांचा अभ्यास करून संकलित अहवाल जो म्हणतात त्याचं उपयोजन इथे करू शकतो. हा शैक्षणिक पर्यटनामागील उद्देश असू शकतो. म्हणूनच शैक्षणिक पर्यटनाचा जो कालावधी आहे व उद्देश व्यापक स्वरूपाचे असतात. त्यामुळे शैक्षणिक पर्यटनाची व्याप्ती आणि स्वरूप जे आहे ते मोठे आहे असं म्हणायला हरकत नाही. मग शैक्षणिक पर्यटन उच्चस्तरीय अभ्यास व दीर्घकालीन बदलाच्या भूमिकेत केलं जातं. यात साधारणतः अनुभवी व सर्जनशील अध्यापक जे असतात, शिक्षक असतात, व्यवस्थापक, प्रशासक, संशोधक इत्यादींचा समावेश यामध्ये असू शकतो. मग शैक्षणिक पर्यटनावरील जो काही खर्च आहे तो एका शैक्षणिक गुंतवणुकीतूनच करावा लागतो किंवा गुंतवणूक आहे असं म्हणता येईल. मग त्याची आवश्यकता का भासते तर शालेय स्तरावरील शैक्षणिक पर्यटन, शालेय स्तरावरील विद्यार्थी, वनस्पती जीवन किंवा प्राणी जीवन हा जीवशास्त्रातले जे काही घटक आहेत ते केवळ तात्विक विचारणेतून देण्यापेक्षा संबंधित जे काही वनस्पती आहे, प्राणी आहे यांचे अस्तित्व असलेल्या नैसर्गिक परिसरात व प्राणी संग्रहालयात विद्यार्थ्यांना नेऊन प्रत्यक्ष दर्शन देऊन व त्यांचे जे काही जीवनाविषय आहे त्यांना अनुभूती दिल्यानंतर तर त्या अनुभूती ज्या आहे ते सजीव दृष्टीतून मिळायला हव्या, त्या दीर्घकालीन माहिती जी आहे ती मुलांच्या लक्षात राहते. त्यामुळे त्यांना तिथे प्रत्यक्ष भेटी दिल्या जातात. तसेच जे काही साखर कशी तयार होते हे प्रत्यक्ष साखर कारखान्यात जाऊन बघता येतं किंवा मग नागरिक शास्त्रात विधानसभेचे कामकाज चालते हे प्रत्यक्ष विधानसभेचे जे अधिवेशन आहे चालू असताना तेथे जर विद्यार्थ्यांना नेलं तर त्याची जी काही कामकाजाची देखरेख आहे ती अधिकच लवकर त्यांना लक्षात येते. अशा प्रकारे शालेय स्तरावरील भूगोल, इतिहास, जीवशास्त्र, नागरिकशास्त्र इत्यादी विषयांमध्ये आपण क्षेत्रभेटी हा किंवा मग शैक्षणिक सहलींच्या उपाययोजना करू शकतो. मग शैक्षणिक पर्यटनाचे महत्त्व काय आहे, इम्पॉर्टंट आहे तर पहिला आहे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील अनेक विषयांतील विशेषतः भूगोल, जीवशास्त्र, इतिहास, सामाजिक शास्त्र या घटकांची जी माहिती आहे ती अध्यापनापेक्षा प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात किंवा घडलेल्या घटनांच्या ठिकाणी संबंधित कार्यांच्या अध्यापनाच्या ज्या दृष्टीने आहे ती कशी आणि चांगल्या प्रकारचे आकलन त्यांना होईल यासाठी ती दीर्घकाळ लक्षात राहावी म्हणून त्यांना तिथे नेणं गरजेचं आहे. दुसरं आहे शैक्षणिक पर्यटनाच्या औपचारिकतेपणेसाठी
किंवा जी काय अनौपचारिक व सहजपणे शिक्षण प्रक्रिया होण्यासाठी शैक्षणिक पर्यटनाची चांगली मदत होऊ शकते. त्यात नेहमीची जी औपचारिकता असते किंवा साचेबंदपणा त्यामध्ये नसतो. तिसरं आहे वर्गाध्यापनात किंवा शालेय परिसरात शिक्षण प्रक्रियेत जी मुले आहेत ती इतरांमध्ये सहजासहजी मिसळत नाही. त्यामुळं त्यांना जी काही ती मुलं आहेत त्यांना सक्रिय होण्यासाठी सहजपणे यातून मदत मिळू शकते. याशिवाय शैक्षणिक ज्या सहली आहे यांचा प्रकार मनोरंजक आनंदही असतो. यात कंटाळा येत नसतो, कोणतीही औपचारिकता नसते. त्यामुळे सहजता येऊन सर्वांना कळत नकळत सहभागी होण्याचा आनंद त्यामध्ये किंवा समाधान त्यामध्ये मिळू शकतं. पुढे आहे परिसरातील घटनांकडे, प्राणीमात्रांकडे, परिस्थितीकडे चिकित्सक दृष्टीने पाहण्याची जी दृष्टी असते ती आपोआपच विकसित होऊ लागते. निरीक्षण क्षमता वाढते, जिज्ञासू वृत्ती वाढते इत्यादी. जे काही परस्पर सहकार्य आहे, आपलेपणा जो आहे तो वाढत जातो. पुढे हे विद्यार्थ्यांमध्ये संघटन, सहकार्य किंवा मित्रत्वाची जी भावना आहे ती वाढत जाते. थोडक्यात म्हणजे काय, जी मुले वर्गातील किंवा शालेय परिसरातील औपचारिक वातावरणात दडलेली असतात किंवा सहज व्यक्त होत नाही त्यांच्या दृष्टीने हे सहल जी आहे ती खूप जास्त गरजेची किंवा चांगल्या प्रकारे त्यांच्या दृष्टीने ही सहलीचा जो प्रकार आहे तो आजच्या परिस्थितीत नितांत आवश्यकता त्याची मानलेली गेलेली आहे. ठीक. तर पुढे आहे महाराष्ट्रातील काही शैक्षणिक पर्यटक दिले आहेत त्यांनी. नाशिकमधली पांडवलेणी आहे, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, गारगोटी संग्रहालय, फाळके स्मारक, गंगापूर व भंडारदरा धरणे. पुण्यामध्ये शनिवारवाडा, सूर्य शिबिर, कडुसबारा, भीमाशंकर जंगली प्राणी किंवा विश्रामवाडा, केळकर संग्रहालय. नंतर औरंगाबादच्या अजिंठा लेणी, बीबी मकबरा, मुंबईची नेहरू विज्ञान इत्यादी ज्या काही पर्यटन स्थळांची त्यांनी यादी पुढे दिलेली आहे. पुढचा पॉईंट आहे शिक्षक पालक समन्वय. संकल्पना काय आहे की आजची जी शिक्षण प्रक्रिया आहे ती आपल्याला माहिती आहे की चाइल्ड सेंटर आहे, विद्यार्थी केंद्रित आहे. त्यामुळे विद्यार्थी केंद्रबिंदू मानलेली जी संकल्पना आहे ती विद्यार्थी व्यक्तिमत्व किंवा कुटुंबातून किंवा शाळेतून त्यांना जे व्यक्तिमत्व आहे ते साकार होत असतं. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात आई वडील किंवा पालक आणि शिक्षक या दोघांची भूमिका जी आहे ती महत्त्वाची ठरत असते. विद्यार्थ्यांचे जे अध्यापन आहे, सहशालेय कार्यक्रम आहे, जीवनमूल्य आहे, जीवन कौशल्य आहे, त्यांची रुजवणूक इत्यादी सर्वांगीण जे विकास आहे ते फक्त आणि फक्त शिक्षक पालक आणि या दोघांच्या भूमिकेमधून परस्पर पूरक आणि पोषक असे होऊ शकते. अलीकडील काळात विद्यार्थी हिताच्या विविध योजना राबवण्यात आलेल्या आहे. मग त्यामध्ये काय काय आहे, माता पिता संघ आहे, पालक शिक्षक संघ आहे, मीना राजू मंच आहे इत्यादी यंत्रणा त्यांनी तयार केलेलं आहे. मग त्यातून काय होतं की या विविध सामाजिक सहभागाच्या यंत्रणेचे जे कामकाज आहे ते यशस्वी करण्यासाठी शिक्षक आणि मुख्याध्यापकांची भूमिका महत्त्वाची ठरलेली आहे. मग विद्यार्थी व शालेय विकासाच्या दृष्टीने एखादा विचार, कल्पना, कृती, कार्यक्रम याबाबत शिक्षक व पालक यांच्यातील जो काही सामायिक दृष्टिकोन आहे किंवा मतप्रवाह आहे ते निर्माण होणे, कार्यपद्धती सुसूत्रता आणणे, एकवाक्यता दिसून येणे म्हणजे काय आहे, शिक्षक पालक समन्वय होय. मग त्याची गरज आणि महत्त्व काय आहे की विद्यार्थी विकासाच्या दृष्टीने कोणतेही एखादे धोरण असेल, योजना असेल, कृती कार्यक्रम असेल, फॉर एक्झाम्पल मूल्यमापन पद्धती, एखादी अध्यापन पद्धती असेल किंवा कोणतीही शासकीय योजना असेल ती यशस्वीरित्या राबवायची असेल तर शिक्षक आणि पालक यांच्यामध्ये समन्वय असणं गरजेचं आहे. मग जी काय ती योजना आहे त्या पातळीवरील जी योजनेची व्यावहारिक पातळीवरील पुरेशी जाणीव असायला हवी. जे काय कार्यक्रम राबवायचे आहे ते राबविण्याबाबत पुरेसे सामंजस्य आणि नितांत आवश्यकता त्यामध्ये असायला हवी. समजा एखाद्या विशिष्ट योजनेबाबत असलेली पालकांची जी मते आहे, दृष्टिकोन, अपेक्षा, शिक्षक व शालेय प्रशासन यांची उद्दिष्टे, कार्यपद्धती विसंगत असेल तर शिक्षकांना व शालेय प्रशासनाला ती विशिष्ट योजना किंवा कृती कार्यक्रम जे आहे ते राबवायला प्रतिसाद मिळणार नाही. त्यामुळे शिक्षक आणि पालक यांच्यामध्ये समन्वय असणं गरजेचं आहे. मग शाळा व्यवस्थापन समितीच्या ज्या कार्यपद्धती आहे हेच त्याचं प्रत्ययास येत असतं. मग शाळा व्यवस्थापन किंवा समिती जी आहे त्यामध्ये दृष्टिकोन किंवा मग सदस्यांची जी भूमिका आहे व दृष्टिकोन काहीसा संदिग्ध असल्यामुळे शाळा व्यवस्थापनात समित्यांचे कार्य देखील फारसे नेटाने होताना आपल्याला दिसत नाही. म्हणून कोणत्याही योजनेच्या बाबतीत शिक्षक पालक समन्वय असणं गरजेचं आहे. मग त्यासाठी काही उपक्रम त्यांनी राबवलेले आहे. मग ते कोणते आहे, पहिला आहे पालक शिक्षक संघ. मग याच शाळेतील प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांमधून एक पालक प्रतिनिधी व संबंधित प्रतिनिधी असतो. तसेच मुख्याध्यापक हा पदसिद्ध सदस्य असतो. या संघातर्फे विद्यार्थ्यांचे अध्यापन किंवा एखादी फी बाकी असेल, शिक्षकांच्या गैरहजेरी किंवा मग पालकांचे विधायक सहकार्य, स्नेहसंमेलन, इतर जे काही सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्यांच्या परस्पर सहकार्यामुळे
जे काय आहे ते कार्यक्रम योजना ठरवतात, अंमलबजावणी होत असते. त्यामुळे कार्यक्रम यशस्वीसुद्धा होतात. म्हणून पालक शिक्षक समन्वय गरजेचा असतो. पुढे आहे माता पालक संघ. यात माता पालकांच्या सहविचार सभा आयोजित होत असतात. बालकांचा अभ्यास, त्यांचा आहार, त्यांची निगा राखणं इत्यादी कामे यामध्ये होत असतात. परंतु याच निमित्ताने माता पालकांसाठी देखील काही कार्यक्रमांचे आयोजन होत असते. ते कोणते? आरोग्य, व्यवसाय, सामाजिक जीवन यावर विशेष भर त्यांनी दिलेला असतो. पुढे आहे शाळा व्यवस्थापन समिती. मग या समितीद्वारा शिक्षक व पालक प्रतिनिधी एकत्र कार्य करत असतात. मग सर्वेक्षण, पटनोंदणी, उपस्थिती, सातत्य, अध्ययन, अध्यापन इत्यादी कामे ते एकत्र येऊन करत असतात. त्यामुळे काय होतं, या शिक्षक पालक समन्वयासाठी हे देखील एक मोठे व्यासपीठ उपलब्ध होऊ शकतं. पुढे आहे विद्यार्थी सुरक्षा परिवहन समिती. यात मुख्याध्यापक, वाहन चालक, मदतनीस, पोलीस प्रतिनिधी इत्यादींचा समावेश असतो. राष्ट्रीय सण उत्सव समिती. यात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस, 1 मे महाराष्ट्र दिन यांसारख्या सणांची कार्यक्रमांची पालक व लोकप्रतिनिधी यांना पाहुणे म्हणून बोलावले जाते. पुढे आहे पालक उद्बोधन कार्यक्रम. यामध्ये शिक्षणातील काही नवीन संकल्पना, योजना, धोरणे जे आहेत त्याविषयी यावर शालेय स्तरावर उद्बोधनार्थ कार्यक्रम जे असते ते आयोजन करायला असते. पुढे आहे 7 पालक सामाजिक. यांच्याकडील जे काही सामाजिक कार्यक्रम आहेत त्यांना शिक्षकांची उपस्थिती असणं गरजेचं आहे. इत्यादी प्रकारचे उपक्रम आपण पालक आणि शिक्षक समन्वय यांच्यामध्ये राबवू शकतो. पुढे आहे शैक्षणिक स्वयंसेवी संस्था, एज्युकेशनल NGO. मग त्यामध्ये इतकं इम्पॉर्टंट काही नाही आहे, तर त्याची डेफिनेशन दिलेली आहे किंवा मग जे काही महत्त्वाचं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं आहे की दृकश्राव पद्धती आहे किंवा त्यांचा वापर, ऑडिओ, व्हिडिओ एड्स, समाजातील यशोदगाथांचे प्रभावी सादरीकरण किंवा आकर्षक अध्ययन अध्यापन पद्धती, साहित्यांचे उपयोजन, कृतीवर आधारित संध्ययन तंत्र, गरजाधिष्ठित कृती कार्यक्रमांची तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी इत्यादी जे काही आवश्यक तेथे पुनर्नियोजन करणं आणि अंमलबजावणी करणं हे स्वयंसेवी संस्थांची कार्याची जी काय आहे वैशिष्ट्य आहे. मग त्यामध्ये पुढे त्यांची कार्य जी आहे ती इम्पॉर्टंट आहे. तर त्यातलं पहिलं कार्य जे आहे ते कोणतं आहे? शिक्षण क्षेत्रातील कर्तव्यदक्ष व सर्जनशील शिक्षकांच्या सहकार्याने नवोपक्रमशील शिक्षण घडवणं किंवा जे शिक्षक प्रत्यक्ष वर्गाध्यापन करण्यासाठी नवीन व परिणामकारक पद्धती व तंत्र विकसित करू शकतात असे शिक्षक नेमणं. दुसरं आहे नवनवीन अध्यापनविषयक स्रोत, साधने, उपक्रम यांची निर्मिती करणं, ज्यात उत्कृष्ट दर्जाचे नमुना पाठ, नवप्रवर्तक किंवा सर्जनशील शिक्षकांचे वर्गाध्यापन कार्याचे चित्रीकरण करणं आणि अध्यापनास पूरक असे साहित्य निर्माण करणं. तिसरं आहे समवयस्क गटाच्या अध्ययनावर विशेष भर देणं, शिक्षकांचा सामाजिक सहभाग व नेतृत्व विकासावर भर देणं, ज्यांच्या मार्फत समाज शिक्षणाच्या व्यासपीठावर नवोपक्रम जे असतात ते शिक्षकांचे चित्रीकरण प्रसारित करू शकतात. यांसारख्या कामावर ही संस्था काय असते? भर देत असते. त्याच्यानंतर त्यांनी लिस्ट ऑफ सम एज्युकेशनल NGOज इन महाराष्ट्र त्यांनी लिस्ट दिली आहे. जवळपास त्या 7 NGOज आहे. त्याच्यामध्ये विविध जे काही शैक्षणिक कार्य व नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबवलेले आहे. मग ते कोणते आहे? मुथा फाउंडेशन आहे, प्रथम डोअर स्टेप आहे, थर्मॅक्स फाउंडेशन आहे, ग्राम मंगल आहे इत्यादी प्रकारचे उपक्रम आणि शैक्षणिक कार्य त्यामध्ये आहे. पुढे आहे तंत्रस्नेही शिक्षक योजना. मग त्याचं अर्थ, स्वरूप आणि व्याख्या काय आहे तर ते आपण बघूया. मग या उपक्रमांचा एक भाग म्हणून प्रत्यक्ष अध्यापन प्रक्रियेमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करता येण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने प्रत्येक शाळेतून आता किमान एक तरी तंत्रस्नेही शिक्षक योजना जी आहे ती भूमिका जी आहे ती निभावणं गरजेचं आहे. मग त्यासाठी लक्ष जे आहे ते केंद्रित करणं गरजेचं आहे. मग सुरुवातीला फक्त तालुक्यातून काही तंत्रस्नेही शिक्षक व्हावेत असा प्रयत्न करण्यात आला आणि त्यानंतर त्यांच्याच प्रशिक्षण तंत्रस्नेही शिक्षकांच्या माध्यमातून आता प्रत्येक शाळेतील किमान एक तरी तंत्रस्नेही शिक्षक घडवावा अशी भूमिका राबवण्यात आलेली आहे. मग त्याचं शिक्षकांचं जे काय स्वरूप आहे, वैशिष्ट्य ते आहे ते कशा प्रकारे आहे? पहिलं आहे PPTद्वारे सादरीकरण करणं, गुगल फॉर्म्स तयार करणं, ईमेल ID तयार करणं, फोटोपासून व्हिडिओ तयार करणं, ईमेल पाठवता येणं, ब्लॉग्स तयार करणं, विविध सॉफ्टवेअरची ओळख करून घेणं, ईमेल अकाउंट ओपन करता येणं, ॲप व वेबसाईट तयार करता येणं, व्हॉट्सॲपचा वापर करणं इत्यादी जे काय आहे ते वैशिष्ट्य किंवा स्वरूप जे आहे ते तंत्रस्नेही शिक्षकांचे स्वरूप आहे. मग पहिलं आहे मूलतः तंत्रस्नेही शिक्षकांना माहिती व तंत्रज्ञानाची आवड असते आणि व्यवहारात तसेच कामकाजात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याकडे त्यांचा
कल असतो. मग त्याच्यामध्ये काय असतं, आपण जे बघितलं की व्हॉट्सॲप वापरता येणं, मोबाईलची स्क्रीन PC वर लावणं किंवा PC स्क्रीन मोबाईलवरून पाहणं, फोटोपासून व्हिडिओ तयार करणं इत्यादी जे काय आहे त्यांचा वापर त्यामध्ये करता येणं गरजेचं आहे. किंवा वर्ड डॉक्युमेंटची PDF मध्ये रूपांतर करणं, स्वतःच्या कामाची PPTद्वारा प्रेझेंटेशन करता येणं इत्यादी. म्हणजे थोडक्यात तंत्रस्नेही शिक्षकाला तंत्रज्ञानाची आवड असणं, तंत्रज्ञानाची माहिती करून घेणं आणि तंत्रज्ञानाची वेगवेगळी साधने वेगवेगळ्या वेळेस प्रभावीरित्या वापरता येणं, विशेषतः अध्ययन, अध्यापन व कार्यालयीन कामकाजासाठी माहिती तंत्रज्ञानाचा यथोचित वापर करता येणं म्हणजे तंत्रस्नेही शिक्षक योजना आहे. ठीक, मग त्याची गरज आणि महत्त्व काय आहे, तर ते इम्पॉर्टंट आहे. आजचं जे शतक आहे ते 21वं शतक आहे, म्हणजे माहिती व तंत्रज्ञानाचं युग आहे. त्यामुळे आपले काम कमीत कमी वेळात सुलभ व सुकर व्हायचे असेल तर प्रत्यक्ष दैनंदिन कामकाजात व्यवहारात माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करणं किंवा करता येणं आज एक मूलभूत गरज जी आहे ती झालेली आहे. मग आज असे कोणतेही काम जे असेल किंवा कार्यक्षेत्र शिल्लक राहिलेले नाही की तेथे माहिती तंत्रज्ञानाचा वापर होत नाही. उलट असे म्हणावे लागेल की माहिती तंत्रज्ञानाशिवाय आजचे जे काम आहे, कार्यक्षेत्र जे आहे ते घडूच शकत नाही. किंवा अर्थातच शिक्षण क्षेत्र हे तर जीवनातील सर्वच क्षेत्रांतील मार्गदर्शन क्षेत्र आहे. शिक्षण क्षेत्रातही अध्ययन, अध्यापन असो की कार्यालयीन कामकाज असो किंवा फी गुणवत्तेसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर असो, आतापर्यंत कुठेही असा जे आहे ते राहिलेलं नाही. ठीक, मग शासनाच्या भूमिकेनुसार ज्या शिक्षकांना मोबाईल, हँडसेट किंवा स्मार्टफोन वापरता येतो त्या प्रत्येक शिक्षकाला संगणक सहजपणे हाताळता येणं शक्य आहे. त्यामुळे एका अर्थाने असे शिक्षक आधीच तंत्रस्नेही शिक्षक आहेत असे म्हणायला हरकत नाही. परंतु राज्यातील जे काही शालेय स्तरावरील सर्व शिक्षक आहेत त्यांना डिजिटल शाळेसाठी आवश्यक असणारे जे काही तंत्रज्ञान आहे ते अवगत होणं अपेक्षित आहे. यासाठी सर्व शिक्षकांना तंत्रस्नेही शिक्षकाचे प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. म्हणजे आजकालचा जो टीचर आहे त्या प्रत्येकाला माहिती तंत्रज्ञान जे आहे त्याची गरज किंवा मग त्याची ओळख असणं गरजेचं आहे. मग काय की राज्यातील जे काही प्रत्येक शाळेतील सर्व वर्ग डिजिटल होणार असल्यामुळे प्रत्येक वर्गातील प्रत्येक विषयातील प्रत्येक पानावर आधारित ज्या काही संकल्पना आहेत त्यावर किमान 5 व्हिडिओ, 5 प्रेझेंटेशन आणि गाणी असायला हरकत नाही. ठीक, अशा प्रकारे त्याची गरज आणि महत्त्व आहे. पुढे आहे उद्दिष्ट, नंतर आहे अप्रगत विद्यार्थी विहीन वर्ग, त्याची अर्थ, स्वरूप आणि संकल्पना पुढे दिलेली आहे तर ती आपण बघूया. तर त्यामध्ये 2009चा जो काही शिक्षण हक्क अधिनियम आहे त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे, ते आपण खूप वेळेस बघितलेलं आहे. तर त्याचं गरज आणि महत्त्व काय आहे ते आपण बघूया. मग या शासन निर्णयानुसार मुख्य कल्पना अशी आहे की वाचन, लेखन, संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया या क्षमतांची संपादनूक प्रभुत्व पातळीकडे जाण्यासाठी आवश्यक ठरते. या मूलभूत क्षमतांची पूर्तता झाल्यास ज्ञानग्रहण व आकलनाचा मार्ग जो आहे तो सुरू होतो. त्याकडे दुर्लक्ष झाल्यास विकासाचा जो पाया आहे तो कच्चा राहतो. हे विचारात घेऊन वाचन, लेखन, संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रियामध्ये राज्यात एकही मूल अप्रगत राहू नये यासाठी संपूर्ण राज्यात प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पायाभूत संपादनुकीची जी नियमित पडताळणी आहे ती करून शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी गरजाधिष्ठित जी कृती आहे, कार्यक्रम आहे त्यांची आखणी करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय की प्रत्येक विद्यार्थ्याला वाचन, लेखन आणि संख्याज्ञान होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्या इयत्तेत बालक शिकत आहे त्या इयत्तेच्या निर्धारित क्षमतांचीही संपादनूक त्यावेळेस होणं गरजेचं असल्यामुळे त्या दृष्टीने मदत करून अप्रगत विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती कमी करत जाणे, जेणेकरून तो वर्ग जो आहे तो अप्रगत राहणार नाही, अशा कार्यक्रमांचे स्वरूप त्यामध्ये दिलेलं आहे. मग पुढे आहे त्याची उद्दिष्ट. मग उद्दिष्ट काय काय आहे, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमानुसार प्रगत विद्यार्थी विहीन वर्ग केव्हा ठरवता येईल याची शासनातर्फे काही उद्दिष्ट त्यांनी दिलेली आहेत. ती कोणती आहेत, पहिलं आहे कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना किमान 5 गणिती संख्या अचूकपणे लिहिता किंवा वाचता आली पाहिजे. इयत्ता पहिलीसाठी 2 अंकी, पुढे प्रत्येकी 1 अंक जो आहे तो वाढवत जाणं गरजेचं आहे. दुसरे आहे कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास इयत्तानुरूप शैक्षणिक साहित्यांचा अनुषंगाने किमान 1 बेरीज अचूकरित्या करता आली पाहिजे. कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास इयत्तानुरूप शैक्षणिक साहित्यांच्या आधारे किमान 1 वजाबाकी अचूक करता आली पाहिजे. किमान 1 भागाकार अचूक करता आला पाहिजे. गुणाकार किंवा जे काही शाब्दिक उदाहरणं आहेत ते सोडवता आली पाहिजे. आकारमान, वजन, मापे, लांबी, वेळ जी आहे ती सांगता आली पाहिजे.
किंवा जी काय पाठ्यपुस्तकातील कोणतीही 5 वाक्ये जी आहेत ती व्यवस्थित वाचता आली पाहिजे. पाठ्यपुस्तकातील कोणतीही 5 वाक्ये वाचून श्रुतलेखनाने ती लिहिता आली पाहिजे. किंवा 5 प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित देता आली पाहिजे. एक शब्द दिल्यानंतर त्याच्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून तयार होणारा जो काही नवीन शब्द आहे असे एक एक करता असे शब्द तयार करता आले पाहिजे. कोणत्याही बालकास पाठ्यपुस्तकातील कोणतीही जी कविता आहे ती वैयक्तिकरित्या सभिनय सादर करता आली पाहिजे. कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास चित्रवाचन करता आले पाहिजे. किंवा मग वर्गानुरूप जे काही 3 शब्द देऊन त्यापासून किमान 5 वाक्ये बनवता आली पाहिजे. मुलांच्या चेहऱ्यावर, बोलण्यात, उत्तरे देण्यात, प्रतिसादात्मक किंवा वर्तनात कमालीचा आत्मविश्वास दिसून आला पाहिजे. कोणत्याही वर्गातील विद्यार्थ्यांस 3 सोपे किंवा सोपे शब्द देऊन गोष्ट तयार करता आली पाहिजे. 5 मिनिटांची नाटिका सादर करता आली पाहिजे. घड्याळातील जे काटे आहे ते फिरवून अचूक वेळ सांगता आली पाहिजे. 3 सोपे शब्द देऊन 4 ओळींची कविता तयार करता आली पाहिजे. 5 प्रश्नांची उत्तरं देता आली पाहिजे. एका वर्तुळाचे किंवा वस्तूचे चित्र जे आहे ते रेखाटता आले पाहिजे. मग 4 ते 5 वाक्यांत आपले जे आहे ते विचार मांडता आले पाहिजे. अशी उद्दिष्ट कशाची आहे तर ती अप्रगत विद्यार्थीहीन वर्गाची उद्दिष्ट आहे. तर पुढे आहे कालानुरूप नवीन विचार प्रवाह योजना GR. तर काय आहे ते शब्दकोशामध्ये ट्रेंड या संज्ञेचा अर्थ टू टेंड म्हणजे झुकणे, एखाद्या बाजूला कल जाणे असा दिलेला आहे. मग यावरून असं सांगता येईल की जेव्हा समाजाचा कल एखाद्या विशिष्ट विचाराकडे झुकलेला असतो त्या विशिष्ट विचारालाच विचार प्रवाह असं म्हणतात. म्हणजे काय की जेव्हा कालबाह्य जुन्या ज्या प्रथा आहे, परंपरा आहे त्या नामशेष होत चालल्या आहे आणि नवीन प्रथा ज्या आहे त्या आत्ता परंपरा ज्या आहे ते रुजत आहे. मग तेव्हा तो विचार प्रवाह आहे जो तो जुन्या गोष्टीकडून नवीन गोष्टीकडे झुकत चाललेला आहे. मग जेव्हा एखादा विचार बहुसंख्य व्यक्तीकडून स्वीकारला जात असेल व अनुसरला जात असेल तेव्हा त्या विचाराला काय म्हणतात विचार प्रवाह असं म्हणतात. थोडक्यात काय की कालानुरूप घडलेले जे काही नवीन बदल आहे ते विचार प्रवाहात रूपांतरित होत असतात. शिक्षण क्षेत्र हे सामाजिक बदलाचे प्रभावी साधन असल्यामुळे समाजाच्या ज्या गरजा आहेत ते सातत्याने बदलत असतात व ज्या बदलत्या गरजांची शिक्षण क्षेत्राला दखल घ्यावी लागते. मग त्यानुसार अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, अध्यापन, मूल्यमापन, तंत्रे, पद्धती आहे त्यांचासुद्धा बदल करणं गरजेचं आहे. मग शिक्षण क्षेत्रातील काही घटना आहेत त्यांच्या बदलत्या स्वरूपामध्ये तर त्या कोणत्या आहे. पहिला आहे नाविन्यातून विचारप्रवाह. म्हणजे सतत नवीन्याचा ध्यास हा मानवाचा स्वायीभाव असायला हवा. मग त्यातून नवीन उपक्रम राबवता आले पाहिजे. त्याच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्यातून विचारप्रवाहांचा उगम जो आहे तो होतो. फॉर एक्झाम्पल संगणक शिक्षण आहे. पुढे आहे उपक्रमातून विचारप्रवाह. मग काही विचारप्रवाह हे लहान लहान उपक्रमांतून तयार होत असतात किंवा उगम पावत असतात. उदाहरणार्थ ताराबाई मोडक यांनी बाल शिक्षणाची सुरुवात एका उपक्रमातून केली होती. मग यातून बाल शिक्षण हा विचारप्रवाह जो आहे तो रूढ झाला. पुढे आहे स्पर्धात्मक वातावरणातून विचारप्रवाह. मग आजचं जे युग आहे ते स्पर्धात्मक आहे. कोणतंही क्षेत्र घेतलं तुम्ही तर तिथे तुम्हाला कॉम्पिटिशन जे आहे ते खूप जास्त प्रमाणात दिसून येतं. मग त्यासाठी शिक्षणातील जी गुणवत्ता उंचावणे अनिवार्य आहे. त्यातून नवीन विचारप्रवाहांचा उगम होत असतो. फॉर एक्झाम्पल गुणवत्ताधिष्ठित शिक्षण असायला हवं. पुढे आहे जागतिकीकरणातून विचारप्रवाह. मग जागतिक स्पर्धेत जी काय आहे ती टिकण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी शालेय अभ्यासक्रमामध्ये बदल करणं अनिवार्य आहे. त्यातून विचारप्रवाहांचा उगम जो आहे तो होत असतो. पुढे आहे संशोधनातून विचारप्रवाह. संशोधनातून एखादा उपक्रम तो आहे तो यशस्वीरित्या पटल्यानंतर त्यांचा जो काय विचारप्रवाह आहे तो उगम जो आहे तो झाला पाहिजे. फॉर एक्झाम्पल मानसशास्त्रातील मेंदू जो आहे मेंदू आधारित शिक्षण आपण बघितलेलं आहे की मानसशास्त्रातला जो मेंदू आहे डावा मेंदू आणि उजवा मेंदू अशा प्रकारे 2 मेंदूचे भाग जे आहे ते पडतात. तर पुढे आहे गरजांच्या पूर्ततेसाठी विचारप्रवाह. मग काय की पर्यावरण शिक्षण, आरोग्य किंवा किशोर शिक्षण आहे त्यांचं शिक्षण देणं, त्याच्या ज्या काय बदल आहे ते व्यवस्थित बदल घडवून आणणं. निरंतर शिक्षणासाठी विचारप्रवाह म्हणजे वेगाने जी काही बदलता जग आहे त्याच्या सतत शिकत राहणं ही गरज आहे. मग शिक्षण घेणाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक विचारप्रवाहांचा उगम झाला आहे. फॉर एक्झाम्पल औपचारिक शिक्षण आहे, दूरस्थ शिक्षण आहे, पत्राद्वारे शिक्षण. 8वा आहे आंतरविद्याशाखीय संशोधनाच्या परिणामातून विचारप्रवाह. मग आज एका विद्याशाखेतील ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या विद्याशाखेत कसा केला जाऊ शकतो यामध्ये उगम जो आहे तो करता आला पाहिजे. पुढे आहे विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीमुळे विचारप्रवाह. मग विज्ञान व तंत्रज्ञानाची जी काही प्रगती आहे ती गतिमान राहण्यासाठी अनेक शैक्षणिक विचारप्रवाहांचा उगम झाल्याचा दिसून येतं. फॉर एक्झाम्पल उपग्रहाद्वारे शिक्षण, इंटरनेट, ई लर्निंग. नंतर आहे बदलत्या सामाजिक परिस्थितीतून विचारप्रवाह.
म्हणजे काय की स्पर्धात्मक सामाजिक जीवन आहे, त्यामुळे माणूस जो आहे तो गतिशील झाला आहे. याचा परिणाम म्हणजे अनेक मानसिक समस्या निर्माण होत आहे. उदाहरणार्थ ताणतणाव, याचं व्यवस्थापन कसं केलं गेलं पाहिजे, जीवन कौशल्य जे आहे ते कशी आत्मसात केली पाहिजे, अशा प्रकारे जे काय आहे ते त्यांची विविध घटना त्यांनी पुढे दिलेल्या आहे. तर पुढे आहे कालानुरूप नवीन योजना, तर ती इतकी इम्पॉर्टंट नाही आहे. पुढे GR दिलेला आहे, गव्हर्नमेंट रिझॉल्युशन्स, तर त्यामध्ये हे काही इम्पॉर्टंट नाही आहे, इम्पॉर्टंट एवढंच होतं. तर अशा प्रकारे आपला जो आहे तो चौथा चॅप्टर संपलेला आहे. पुढे स्वाध्याय दिला आहे, रिकाम्या जागा, चुटकी बरोबर एका वाक्यात उत्तरे, लघुत्तरी दीर्घोत्तरी प्रश्न. तर 10 मार्क्सचे वेटेज आहे चॅप्टरला. जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तेच मी तुम्हाला सांगितलेले आहे. ठीक, तर अशा प्रकारे आपला चॅप्टर जो आहे तो संपला आहे. 5व्या चॅप्टरला आपण लवकरच सुरुवात करूया. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.